या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। शहरात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाळे परिसरात जनजीवन विस्कळीत झाले असून विशेषतः डेपो शाळेच्या आवारात पाणी साचल्यामुळे 2 दिवस विद्यार्थ्यांना सक्तीची सुट्टी जाहीर करावी लागली। पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे संपूर्ण आवार जलमय झाले आहे। संतोषनगर व तोडकर वस्ती या भागांमध्ये जवळपास 80 घरे पाण्याखाली गेली असून काही घरात ड्रेनेजचे घाण पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले। नागरिकांच्या तक्रारीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून नाले सफाई न झाल्यामुळे ही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे। संतोषनगर मधील अनेक कुटुंबांना रात्री घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा लागला। घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे। बार्शी रोड परिसरातही पावसाचे पाणी साचून अनेक रस्ते तळ्याचे स्वरूप धारण करत आहेत। वाहतुकीवर परिणाम झाला असून काही ठिकाणी वाहने बंद पडली आहेत। स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आणि वेळेवर उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। नागरिकांनी वेळेवर नालेसफाई केली असती तर आज ही परिस्थिती ओढवली नसती अशी भावना व्यक्त केली आहे। बाळे परिसरातील नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सांगितले। या संपूर्ण परिस्थितीकडे पालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी होत आहे। काल बाळे परिसरात मोठा पाऊस झाला, त्या दृष्टिकोनातून बाळे आमच्या शाळेलगत एक मोठा नाला आहे, त्या नाल्यावरचं पाणी आमच्या शाळेत नेहमी येतं। पाऊस जर मोठ्या प्रमाणात झाला असेल आणि नाला जर साफ केलेला नसेल तर त्या नाल्यातलं पाणी हे बॅक वॉटर म्हणून शालेय परिसरात संपूर्ण प्रमाणात पसरतं। आता आमच्या शाळेशेजारी संतोषनगर हा भाग आहे, तिथले पूर्ण घरं हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि हे पाणी सकाळी नव्हतं, परंतु आता इतक्या प्रमाणात पाणी वाढलेलं आहे की थोड्या वेळाने हे पाणी शाळेतसुद्धा जाणार आहे। तर आज आम्ही शाळेला सुट्टी दिली असती, परंतु आज शासनाचा पॅटचा पेपर असल्या कारणाने पॅटचे पेपर घेणे बंधनकारक आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही पॅटचं पेपरचं नियोजन केलेलं आहे। आता आम्ही पॅटचे पेपर घेऊन मुलांना तात्काळ शाळेतून म्हणजे सुट्टी देणार आहे। तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही हे जे वडे नाळे शालेय परिसरात असतात ते वारंवार स्वच्छ करून घ्यावे आणि जो परिसर आहे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून असे प्रकार घडणार नाही। हा नाला पुढे कुठं जोडला जातो? हा नाला पुढं त्या नदीला जोडला जातो पुढं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।